SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बारागाडा यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस स्टेशनला शांतता समिती बैठक संपन्न। सविस्तर वृत्त असे। सातपूरच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सातपूर गावात अनेक वर्षांपासून बारागाडा यात्रा ओढण्याची परंपरा आहे। त्या अनुषंगाने सातपूर शहरात सामाजिक सलोखा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारीक यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5 मार्च रोजी सातपूर पोलीस ठाण्यात सातपूर गावातील ग्रामस्थ तसेच यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे, मनपा विभागीय अधिकारी कैलास आहिरे, अग्निशमन विभागाचे अशोक मोरे यांच्यासह इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच यात्रोत्सवाचे अध्यक्ष भारत गाठोळ, गणेशाचा मान असलेले मंगेश निगळ, नगरसेविका सविता काळे, मानसी शेवरे, नगरसेवक नितीन निगळ, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे, शांताराम निगळ, लक्ष्मण गाठोळ, विवानंद काळे, शिरसाट सर, सचिन गाठोळ यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरच्या उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रम व त्यांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली व यावेळी सचिन बारी यांनी मार्गदर्शन केले व आवाहन केले की सण उत्सव आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी। यावेळी गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सूचना दिल्यात। तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि निरीक्षक प्रकाश आहिरे यांनी देखील मार्गदर्शनपर भाष्य करीत आपले मनोगत व्यक्त केले। आमच्या सातपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहिरे साहेब, या यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय भारतजी घाटोळ यांना खऱ्या अर्थानं श्री गणेशाचा मान, जो बारागाड्या ओढण्याचा मान आहे श्री गणेशाचा, असं तसे ते आमचे लहान बंधू मंगेशजी निगळ व सर्व शांतता समिती सदस्य, गावकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित असले सर्व साहेब, खऱ्या अर्थानं जसं दादांनी सांगितलं का ही जवळजवळ 150 ते 200 वर्षाची सर परंपरा आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व जाती धर्माचे प्रमुख समाज जे आमच्या गावातले सर्व एकत्र येऊन आणि अतिशय गुण्यागोविंदाने यात्रा उत्सव साजरा करत असतात। डिपार्टमेंटचं, पोलीस यंत्रणेचं खरोखरच खूप मोठं सहकार्य असतं। त्यापैकी काही जुने पोलीस कर्मचारी इथे आहेत सर, तुम्हाला सर्व कल्पना देतील कशा प्रकारचा उत्साह असतो आणि विशेषतः म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून जे काही करण्यात येईल। आता बाळा आमचा नव्हता, जर आता बाळा लेट आला, त्याला मिटिंग होती। महापालिकेच्या माध्यमातून ज्या सुविधा असतील ते पत्रक आम्ही 4ही नगरसेवक मिळून महापालिकेला देणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सातपूर गावातील मिरवणूक मार्गाच्या व गणेशा मार्गाच्या विद्युत तारा बऱ्यापैकी वायर बंदच्या माध्यमातून आम्ही काढले आहेत आणि हळूहळू ते काम शेवटच्या टप्प्यात काही येत्या काळात 5-6 महिन्यामध्ये पूर्ण विद्युत तारण वायर बंदच्या माध्यमातून आम्ही काढणार आहे। आणि दुसरी गोष्ट, महापालिकेचे सर्व विद्युत विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, जो श्री गणेश ओढायचा मार्ग आहे त्या ठिकाणी कालच आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून तिथं तो डांबराचा पॅच देखील आम्ही मारायला लावला आणि ज्या रस्त्यात जेही खड्डे वगैरे असतील ते क्लिअर करायला लावले महापालिकेच्या बांधकाम विभागाला आणि जे काही सहकार्य राहील आम्ही 4ही नगरसेवक म्हणून या गावच्या यात्रा करणार आहे। एवढे म्हणून थांबतो। आहिरे साहेब, तसेच नवनिर्माणचे अध्यक्ष भारतभाऊ घाटोळ, श्री गणेशाचे मानकरी मंगेशजी निगळ, तसेच आपले नगरसेवक, युवक नगरसेवक नितीन बारा निगळ आणि सर्व उपस्थित आपले गावकरी मंडळी। आता मी इथं काही सूचना मांडतो, फक्त तेवढ्या जर झाल्या तर तेवढं चांगलं होईल। फक्त का दरवर्षी आपण गेली 5 ते 6 वर्षापासून बारागाड्यांमध्ये कोणालाच बसण्यासाठी आपण परवानगी देत नाही। समिती तर अलाउडच करत नाही, पण तरी काही लोक त्याच्यात बळजबरीने बसतात साहेब। म्हणजे बसल्यामुळं काय होतं, जर त्या गाडीमध्ये ते कुठल्या परिस्थितीत असतात आपल्याला माहीत नाही राहत आणि ते बसल्यानंतर ते जर काही पडले, आपण माहिती आहे जुनं, तर काही ते कमी जास्त अपघात झाला तर यात्रेला ते गालबोट लागतात। त्याच्यामुळं समिती आम्ही कोणत्याही परिस्थितीत याचं समर्थन नाही करत, कारण त्यांनी गाड्यांमध्ये बसवलं। दुसरी गोष्ट अशी की संध्याकाळी जेव्हा गणेशा मिरवणूक मार्ग येतो विक्टर स्टॉपच्या जवळ साहेब, विक्टर स्टॉपच्या जवळ तिथं भाविक आलेले असतात आणि आम्ही स्वतः गणेशासोबत असतो
तर त्यावेळेस तिथे इतकी प्रचंड गर्दी होती तर तो गणेशा हा कसा तरी आतमध्ये ढकलला जातो. जो श्री गणेशाचा मानतो ते त्याला लोटलं जातं आतमध्ये. तर गर्दीच एवढी असते, पोलीस पण जास्त भाविक म्हणून जास्त हे नाही करू शकत. तर तिथं जर थोडं चांगलं नियोजन झालं तर अधिक चांगलं होईल. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आता आमची एक श्री गणेशासोबत 12 गाड्या ओढण्यासाठी एक 5 ते 7 लोकांची टीम असते साहेब, जी गणेशासोबत जाती आणि त्यांच्यासोबत परत येते. आणि वेळेवर काय होतं साहेब, तिथं जे लोक उभे असतात ते त्यांनी ना त्या झोपाशी जाऊन उभे असतात साहेब. नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय बाळासाहेब, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ या सन्माननीय आहे साहेब, आमच्या गुढीपाडवा यात्रा समितीच्या 2026चे अध्यक्ष भारतजी घाटोळ आणि ज्यांना खऱ्या अर्थाने जो गणेशाचा मान आहे ते आमचे मंगेश तेगळ यांनी जवळजवळ 5 वेळा गणेश गाड्या ओढल्या साहेब. जवळजवळ 150 वर्षापासून आमची ही यात्रा समस्त गावकरी पूर्ण सहभागी होऊन आमची ही यात्रा आम्ही साजरी करत असतो. पूर्वी 150 वर्षापासून ही यात्रा आम्ही साजरी करतो. आता आम्हाला आत्ता बघितलं, आम्ही जवळ 30 वर्ष झाले आम्हाला त्याच्यामध्ये. पण आमच्या आजोबा पंजोबापासून ही यात्रा आमचे या ठिकाणी परिवाराला घरात त्यांचा मान आहे, तो मान आमच्या गणेशाला आहे. आणि ती यात्रा पूर्वी त्या 12 गाड्यामध्ये सर पूर्ण पब्लिक बसायचे, भाविक बसायचे. पण काही कारणास्तव आम्ही ती यात्रा बसायची बंद केले भाविक लोक, आणि आता एवढी आम्ही गाड्या होत असतो. पूर्वी काही पण अपघात होऊ नये, कोणत्याही प्रकारचं गाळबोट लावू नये, आणि या अशा प्रकारची आम्ही ती कोणाला बसून देत नाही गाड्यामध्ये. हे गेल्या जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून आम्ही करतोय. आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व जाती भेद विसरून सर्व एकत्र येतात. आणि आमची ही यात्रा तुमच्या सहकार्याने, सर्वात महत्त्वाचं सहकार्य म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनचं आहे. ते गीते साहेब असतील, महाजन साहेब असतील, यांना सर्व माहितीच आहे. आता तुम्हाला माहीत नसेल काही यात्राचे प्रोसिजर कसे असतात ते सर्व, ते त्यांना बरंचसं सहकार्य करत असतं आम्हाला. आणि सर्वात जास्त सहकार्य तुमचं डिपार्टमेंटचं असतं. महापालिकेचे पण काही अधिकारी असतात सहकार्य करायला आम्हाला. लाईटचा प्रश्न असेल, काही रोडचे आमचा जो मार्ग असेल, मिरवणूक मार्ग गणेशाचा, तो त्यांनी लवकरात लवकर करावा असं मी त्यांना विनंती करतो, महापालिकेच्या अधिकारी लोकांना. आणि लाईट ते जो मार्ग आहे आपला गणेशाचा, तो मार्ग पूर्ण खडतर झालेला आहे. तो कृपया करून आपण लवकरात लवकर रिपेअर करावा अशी मी आम्हाला विनंती आहे. तर समितीची मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगसाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय सर्व अधिकारी वर्ग, जे सर्व आपण उपस्थित राहिला आणि येणारा जो उत्सव आहे तो चांगल्या स्वरूपाने पार काढण्यासाठी शांततेत आणि त्याचं नियोजनाचं जे काही साहेबांसोबत आपण चर्चा झाली, त्या चर्चेवरती आपण आपले प्रश्न मांडून जे काही आपल्याला अडचणी येणार आहेत त्याच्या संदर्भात जी चर्चा केली आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व गुढीपाडवा यात्रा उत्सव समितीच्या वतीने येणाऱ्या सर्व मान्यवरांचे व सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. आणि त्या गर्दीमुळे एक दुर्घटना घडलेली गावातील सगळ्या गावकऱ्यांना माहिती आहे. तशा पद्धतीचं गालबोट आम्हाला लागू नये म्हणून. आणि अशी परंपरा नाही आहे साहेब की 12 गाड्यांमध्ये लोकांनी बसावं, असा कुठलीही परंपरा नाही आहे. कुठला त्याला धार्मिक त्याला हे नाही की आधार नाही की 12 गाड्यांमध्ये लोकांनी बसावं. त्यामुळे 12 गाड्यांमध्ये बसून आमचं स्पष्ट मत आहे. आमची तुम्हाला पण विनंती आहे की जे लोक 12 गाड्यांमध्ये दिसतील, जे कॅमेऱ्यात सापडतील, त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करावी. कारण जेणेकरून अशा दुर्घटना घडते. काय 12 गाड्यांमध्ये बसायची काही करतात आणि एखादा पाय घुसतो, एखादा पाय येतो. आपण बघितलं तेव्हा ओझरला तसंच झालं मागच्या वेळेला. पण गेल्याच वर्षी झालं. 2 लोकांना निष्पाप त्या लोकांचा बळी गेला या गर्दीमुळे. आणि तिथे काय मॉक असतो, तो असा एकाच वेळेला समोर घुसतो आणि त्याला कंट्रोल आपण कोणीच करू शकत नाही. म्हणजे इतके 25-30 हजार लोक तेवढ्या जागेत जमा होतात ना, तर तिथं ते कंट्रोल होते. त्यामुळे अगोदरच आपण त्या सूचना जर अनाउन्सिंग करणारच आहोत. परंतु कायदेशीर कारवाई जर आपण बसणाऱ्यावर जर केली एकदा जरी, तर पुढच्या वेळेला ही गोष्ट होणार नाही. मात्र सगळ्या सूचना देऊन देखील 1-2 लोक बसण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर काय होतं, त्याच्यामुळं हा सगळा डेकोरम जो आहे तो बिघडतो. तर आमची विनंती की असं जर कोणी बसताना आढळलं तर आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आम्ही सगळे ग्रामस्थ आपल्याबरोबर आहोत. आम्ही म्हणाल आम्ही तक्रार करू, तर तुम्ही फक्त कायदेशीर. गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे आणि गावची यात्रा असल्यावरती सर्वच एकत्र आणि गुण्या गोविंदाने आजपर्यंत यात्रा संपन्न झालेली आहे. आणि यावर्षी योगायोगाने लोकप्रतिनिधी सर्व गावातील असल्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही सुविधा लागतील त्या आम्ही वेळेच्या आत, आत्ताच भाऊंनी सांगितलं, लाल माती असेल,
मिरवणूक मार्ग असेल, त्याच्यानंतर इथून गणेशा देवीच्या गाळावर जातो, तिथल्या रस्त्याची साफसफाई असेल, काही ठिकाणी लाईटचा एक्स्ट्रा लाईट लावायला लागतील, कारण स्ट्रीट लाईटच्या त्याच्यामध्ये अंतर असतं आणि त्या दिवशी गर्दी असल्यामुळे लाईट तिथे आपल्याला वाढवण्याची गरज आहे. तर आम्ही विद्युत विभागाला सांगून एक्स्ट्रा लाईट तिथे लावून देऊ. त्यानंतर आपलं सहकार्य असतंच. या ठिकाणी सर्वजण या यात्रेला सहकार्य करतात, त्यामुळे आपल्याकडून फक्त ज्या वेळी गणेश गडावरून येतो त्यावेळी गाड्यांसमोर खूप गर्दी झालेली असते, मग त्याच्यात आम्ही पण असतो. ह्यावेळेस त्याच्यासाठी काही जर नियोजन करता आलं, गणेशा थोड्या जवळ आल्यानंतर जर बैलगाड्यांच्या समोरचे लोक आपण दोरी टाकून सगळे जर बाहेर काढले तर, कारण त्या ठिकाणी एवढे लांबून बघायला गणेश बघण्यासाठी लोक आलेले असतात आणि त्या गर्दीत तो गणेशच दिसत नाही. म्हणून आपण ती जर काळजी घेतली, आम्ही स्वतः देखील त्यावेळेला गणेशा यायच्या आधी आम्ही त्या ठिकाणी प्रमुख मान्यवर येतात त्यांच्या स्वागताला राहू. पण त्यानंतर गणेशा आपल्या ग्राउंडच्या आसपास आला, आम्ही स्वतः तिथून बाजूला होऊन जाणार आहे. आपण देखील त्याच्यावरती थोडी कारवाई केली आणि काही लोक त्याच्यात आमचेच असणार आहेत जे गणेशासोबत राहतील, त्यांच्यासाठी काही जर समजा कार्ड बनवून दिले तर तेच लोक तिथे थांबतील आणि आम्ही सगळे बाजूला होऊ. कारण आम्ही बाजूला झालं तर आमच्या सोबत राहणारे लोक बाजूला होतील. म्हणून तेवढी एक विनंती आहे की गणेशाला आपण लोकांना पूर्ण याच्यात दिसला तर त्या यात्रेला चांगलं स्वरूप येईल, तेवढी आपण काळजी घ्यावी. बाकी महापालिकेच्या माध्यमातून ज्याही काही सुविधा लागतील आम्ही सर्व उपलब्ध करून देऊ. धन्यवाद. सभेचे अध्यक्ष अंमलबजावणी विभागाचे माननीय श्री डॉक्टर सचिन वाई साहेब, गुढीपाडवा यात्रा समितीचे अध्यक्ष श्री गणेशा मानकरी, सर्व ग्रामस्थ मंडळ, बऱ्याच लोकांनी सूचना मांडलेल्या आहेत आणि गुढीपाडव्याची जी काही परंपरा आहे आपली, मागच्या बऱ्याच लोकांनी 150 वर्ष सांगितलं, 275 वर्ष सांगितलं, ती किती का वर्ष असो ना, परंतु परंपरेचं जतन होणं महत्त्वाचं आहे. संस्कृती कायम टिकणं देखील महत्त्वाचं आहे. आणि आनंद याचा आहे की अशा आधुनिक युगामध्ये पण आपण आपल्या परंपरेचं, आपल्या संस्कृतीचं जपन असं पण करत आहोत. तर आनंदाची गोष्ट आहे. दुसरा सर्वात चांगला आवडलेला मुद्दा म्हणजे जातीय सलोखा जो इथे प्रकर्षाने जाणवतो. ज्या आजच्या काळामध्ये जो कट्टरपणा आहे समाजामध्ये आणि तो सातपूरकरांनी त्याला बाजूला ठेवून असं जे परंपरेचं जतन केलं ते खरोखरच निश्चित पोलिसांसाठी तर आनंदाचीच बाब आहे. कारण आम्हाला शेवटी अशा गोष्टी समाजामध्ये असणं आमच्यासाठी शांततेचंच द्योतक असतं. बऱ्याच लोकांनी सूचना मांडल्या आहेत. प्रत्येक सूचनेचं अंमलबजावणी करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. विशेष काही गोष्टी आमच्या पण सूचना आहेत काही गोष्टींच्या की जे स्वयंसेवक देणार आहेत, आपण जे स्वयंसेवक आहेत तर प्रत्येकाला एक पॅटर्न असावा, एखादं टी शर्ट असावं, त्याच्या असं गोरी असेल, नाव असेल, आय कार्ड असेल, म्हणजे आम्हाला त्याला ओळखणं सोपं राहील. दुसरं, 12 गाड्यांमध्ये भाविक बसू नये. अशा वेळेस पोलीस सहसा अशा बाबी टाळत असतात अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये. तर सोबतच तुमचे स्वयंसेवक पण राहतील. आम्ही यावेळेस असं करू, जसं गणपती जेव्हा उठतात तेव्हा आम्ही प्रत्येक वाहनासोबत पोलीस कर्मचारी देत असतो. जसं आम्ही यावर्षी इथे देतात की नाही माहीत नाही, परंतु या वर्षापासून आम्ही प्रत्येक गाड्यासोबत पोलीस ठेवणार आहेत. तुमच्यासोबत स्वयंसेवक पण असतील, म्हणजे आपण पहिल्या प्रहरापासूनच लोकांना बसण्यास मजा करणार आहोत. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सातपूर गावामध्ये 12 गाड्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज पोलीस स्टेशन सातपूर या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आलेली आहे. त्याला सातपूर गावातील मान्यवर, त्याचप्रमाणे प्रशासनातील अधिकारी व अंमलदार हे हजर होते. सदर बैठकीमध्ये यात्रेचं नियोजन, 12 गाड्यांच्या कार्यक्रमाच्या संदर्भातलं नियोजन, त्याचप्रमाणे रोडचं नियोजन या संदर्भात चर्चा झालेली आहे. ग्रामस्थांकडून आलेल्या सूचनांचं यावर चर्चा झालेली आहे व लवकरच रूटची पाहणी करून संबंधित बंदोबस्ताचं नियोजन केलं जाणार आहे. एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.